रायगडचे वादळ, शिवप्रेरित विचारांनी अन्यायावर लेखणीने वार करणारं निर्भीड न्यूज चॅनल। काटरंग येथील राहत बिल्डिंग परिसरातील सांडपाणी रस्त्यावर तर नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर। झाडाखाली असणाऱ्या आपच्या शिबिरात नगर परिषदेने उपाययोजना करण्यासाठी नागरिकांचे आपला साकडे। कोपरी नगरपालिका हद्दीतील काटरंग विभागातील राहत बिल्डिंग, वैभव वृंदावन व अन्य बिल्डिंगसाठी सांडपाण्याचे पाणी जाण्याची व्यवस्था नसल्याने सदर पाणी हे संपूर्णपणे रस्त्यावर येत असून आजूबाजूच्या परिसरात दुर्गंधी पसरलेली आहे। 2 वर्षापासून सदर सोसायटीमधील नागरिक पाठपुरावा करीत आहेत। कोपरी नगर परिषदेकडे सदर पीडित रहिवाशांनी दिनांक 5 एप्रिल 2023 रोजी विनंती अर्ज करूनही प्रशासनाकडून कुठल्याही प्रकारची कारवाई होत नाही। तसेच लवकरात लवकर या ठिकाणी सांडपाणी जाण्यासाठी व्यवस्था करून नागरिकांचे आरोग्य बाधित होणार नाही यासाठी सोसायटीमधील नागरिकांनी दिनांक 11 जानेवारी 2024 रोजी आम आदमी पार्टीच्या झाडाखाली असणाऱ्या समस्या निवारण शिबिरात अर्ज देऊन सदर समस्या दूर करण्याची मागणी केली आहे। यावेळी आम आदमी पार्टीचे जिल्हा अध्यक्ष डॉक्टर शेखर जांभळे, दीपक कांबळे, शहनवाज सय्यद, भगवान पवार, दमन सिंग तसेच स्थानिक सोसायटीमधील ॲडव्होकेट शैलेश पाळांडे, शिवाजी मिरकुटे, प्रमोद पाटील, किरण पाटील, नागटिलक मॅडम आदी उपस्थित होते। पीडित नागरिकांच्या वतीने प्रशासनास आपच्या वतीने सातत्यपूर्ण पाठपुरावा केला जाईल। सदर गैरसोय दूर न केल्यास आपच्या माध्यमातून आंदोलन करून हा प्रश्न सोडवण्यासाठी आवाज उठवला जाईल, असे प्रतिपादन आम आदमी पार्टीचे जिल्हा अध्यक्ष डॉक्टर शेखर जांभळे यांनी केले आहे। नमस्कार, आपण आहोत खोपोली एरियामधील राहत बिल्डिंग आणि चंदन प्लाझा बिल्डिंग जवळ। आपण या ठिकाणी बघतोय की सांडपाणी जे आहे ते अगदी रस्त्यावरती आलेलं आहे आणि गेले 2 वर्ष इथले रहिवासी या म्हणजे प्रॉब्लेममुळे त्रस्त आहेत। नगरपालिका पाणी ज्यावेळी पाऊस येतो त्यावेळी फक्त छोटीशी डागडुजी करते आणि निघून जाते। आमचं नगरपालिकेला आव्हान आहे की आपण पावसाळ्यामध्ये हा प्रॉब्लेम मोठा होणार आहे, त्याआधी याची दखल घ्यावी आणि या ठिकाणी या सांडपाण्याचा पाणी जे आहे हे जाण्यासाठी पुरेपूर व्यवस्था न केल्यास आपच्या माध्यमातून या ठिकाणी आंदोलन छेडलं जाईल, याची आपण नोंद घ्यावी। धन्यवाद।